सुरू केले, तर दुसरीकडे रामानंद तिवारी यांच्या पत्नीनं पत्रकारांशी कसं वर्तन केलंय ते आपण आता प्रत्यक्ष बघतोय। रामानंद तिवारी यांच्या पत्नी पत्रकारांशी कशा पद्धतीने वागतायत, पत्रकारांशी हवं तसं बोलणं, तसंच पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचा रामानंद तिवारी यांच्या पत्नीचा सगळा जो वर्तणूक आहे ती किती धक्कादायक आहे हे आपण बघतोय। त्यांच्यावर दगडफेक करणं असे सगळे प्रकार आज बघायला मिळालेले आहेत। आजच त्यांच्या निलंबनाच्या शिफारशीवर कॅबिनेटने मंजुरी दिली आहे आणि त्याचा निषेध म्हणून अशा पद्धतीने रामानंद तिवारी यांच्या पत्नीचं हे सगळं वर्तन सुरू आहे। मैम हमें फक्त विचारतो तुम्ही चप्पल ऊपर है सर, हम लोग तो बोल रहे हैं ना आपसे जस्ट यू नो चप्पल टू मी लाइक दैट यस you say no you say yes or you say no sir, there's an order been passed by the state government, we are not going to the house now, yes sir बोलना sir can I have a reaction sir? Just a minute. No, please. Excuse me! Did you get? Okay, chill. What is nonsense? Okay. How are you invading the privacy of the person? We are not. Yes, sir! We are not going to the house now. Yes, sir! Sir, can I have a reaction, sir? अरे यार मैम हमें फक्त विचारतो तुम्ही चप्पल ऊपर है सर, हम लोग तो बोल रहे हैं ना आपसे जस्ट यू नो चप्पल टू मी लाइक दैट यस रामानंद तिवारी जे माहिती आयुक्त आहेत त्यांना त्यांच्या निलंबनाच्या शिफारशीवर आज मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलंय आणि या सगळ्याचा राग रामानंद तिवारी यांनी केलेल्या वर्तणुकीबद्दल राज्य सरकारने एकीकडे खरी तर ऍक्शन घेतले आणि मात्र दुसरीकडे रामानंद तिवारी यांच्या पत्नीचं हे पत्रकारांशी असलेलं असभ्य वर्तन आपण आता बघतोय। शिवीगाळ करणं, त्याचसोबत पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं आणि एवढं पुरेसं नाही म्हणून पुढे जाऊन रामानंद तिवारी यांच्या पत्नीने पत्रकारांच्या दिशेने चप्पल सुद्धा काढून भिरकावण्याचा प्रकार केलेला आहे। असभ्य वर्तन अत्यंत रामानंद तिवारी यांच्या पत्नीचं बघतोय कशा पद्धतीने आज या सगळ्याला त्यांनी प्रतिक्रिया दिली। रामानंद तिवारी यांना हटवण्याची शिफारस आज झालेली आहे, मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। माहिती आयुक्त आहेत, राज्यातले ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत, पण आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव गुंफण्यात आलं। या सगळ्याचे सूत्रधार रामानंद तिवारी होते। त्याबरोबरच रामानंद तिवारी यांच्या पत्नी ज्या पत्रकारांच्या अंगावर धावून जात आहेत, चप्पल फेकण्याचा प्रकार करतायत आणि शिवीगाळ करतायत, या सुद्धा या आधी सनदी सेवेमध्ये होत्या आणि राज्याच्या सनदी सेवेमध्ये सेवा बजावलेल्या सनदी अधिकारी पत्रकारांशी कशा रीतीने वर्तन करतायत, असभ्य वर्तन करतायत, याचं हे थेट दृश्य आपण बघतोय। रामानंद तिवारी यांच्या पत्नीचं ही सगळी जी वर्तणूक आहे, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं आणि अशा पद्धतीचा तमाशा केलेला आहे। ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांची रिॲक्शन विचारली होती, त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचं मत विचारलं होतं, त्या सगळ्यावर त्यांनी अत्यंत असभ्यपणे आणि असंस्कृतपणे अशा पद्धतीची वर्तणूक केलेली आहे, ज्याची थेट दृश्य आपण बघतोय। रामानंद तिवारी यांच्या पत्नीचा हा नवा तमाशा आहे। You say yes or you say no, sir. There's an order been passed by the state government. Just a minute. No, please. Excuse me. Did you get? Okay, chill. What is nonsense? Okay. How are you invading the privacy of the person? We are not. Yes, sir. We are not going to the house now. Yes, sir. Sir, can I have a reaction, sir? अरे यार रामानंद तिवारी यांचं सगळं संपूर्ण नाव आदर्श घोटाळ्यामध्ये जोडण्यात आलं होतं आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने अखेरी कारवाई केलेली आहे। राजीनामा द्यायला सुद्धा रामानंद तिवारी यांनी नकार दिला होता, दीर्घ रजेवर जाण्याचं कारण त्यांनी दाखवलं होतं, मात्र अखेर राज्य सरकारने पृथ्वीराज चव्हाण यांच्या
सरकारने कठोर कारवाई करून हा निर्णय घेतला। वारंवार सगळ्या प्रसार माध्यमांनी आदर्शचं प्रकरण लावून धरलेलं आहे, त्यामुळे हा सगळा घोटाळा बाहेर आला। रामानंद तिवारी यांच्या सगळे जी त्यांनी केलेले तिथे केलेले घोटाळे होते ते उघड झाले, त्यामुळे हा सगळा राग, घोटाळे बाहेर आल्याचा राग रामानंद तिवारी यांच्या पत्नीने आज पत्रकारांवर काढलाय आणि अत्यंत असभ्यपणे चप्पल फेकण्याचा सुद्धा प्रकार केलाय। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस मध्ये आता एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त IBN लोकमत।